गव्हर्नमेंट लीडर त्यांनी एकदा बाबा याच्यामध्ये बाबा याचा सहभाग आढळून येत नाही असं एकदा हे केलं, निष्पन्न झालं की 169 ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं, तर त्या पद्धतीने पण जाऊ आपण, दोन्ही पद्धतीने जाऊ, ते लवकर होईल फास्ट होईल त्याप्रमाणे करू. पण त्याला 4 महिने शिंदे साहेब लागत नाहीत, तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, आता आम्ही आता पत्करायचं ठरवलं. आता प्रक्रिया वेगळी आहे, त्याला थोडंसं हे, आता नवीन जी प्रक्रिया सांगितला भाग 169चा तो आपण अवलंबू. नाही त्याच्यामध्ये शॉर्टकट होईल. आमचं ते म्हणण्याचा उद्देशच नाही, तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ, आम्ही स्वीकारलेलंच आहे ते. आता त्याला नाविलाज आहे, आता तुम्ही ती खुटी गुतून ठेवलेली आमच्यामध्ये, आम्हाला पक्का माहीत झालंय आता. परंतु आमचं म्हणणं आमची चूक काय होती, तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे 400 अधिकारी घरी पाठवा, आम्ही भोगायला तयार आहेत. आमच्यात येऊन हाणलं कशामुळं, गोळीबार केल्या कशामुळं, ही सुरुवात दाखवा. कशामुळे लोक लुटली, त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्यात घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटविली, आमचे लोक खाली पडले. खाली पडलेला माणूस शिंदे साहेब बैठक संपवा आपण, आम्हाला चेअर येऊन वाटायला लागले तुमच्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला. परंतु आमच्या लोकांचे डोके फुटले, 29 लोकांना लागले. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटिसा द्यायला लागल्या. आम्ही मुंबईला अन्नधान्य घेऊन यायचं का? नाही एक मिनिट फक्त ऐका, आपल्याला बघा सकारात्मक बाजूने जायचं आहे, आपल्याला आता पुन्हा जुन्या इतिहासामध्ये जायचं नाही. आणि म्हणून नवीन आपण जे घडवायचं आहे ते सकारात्मक दृष्टीने आपण पुढे गेलो तर नक्की याच्यामधून आपल्याला समाजाला न्याय देता येईल. त्यामुळे जे काही राहून गेलेलं आहे ते आपण मार्गी लावू, कारण सरकारची भूमिका अशी वाकडी तिकडे नाहीये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, कालही होती होती, आजही तीच आहे आणि उद्याही तीच राहणार आहे. मग आता शेवटचं सांगतो फक्त, 83 क्रमांकाला मुद्दे आणले त्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू आणि आपण त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. माझे 1-2 मुद्दे आहेत तेवढे सांगतोय. माझे पाटील साहेब, माझे 2 मुद्दे सांगतो, मग तुम्ही बोला. मी मीटिंगला होतो, मी 2 मुद्दे तेवढे सांगतो, मग तुम्ही बोला. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच असलेल्याच ओबीसी यादीवरती आहे. महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे, त्यानुसार तत्सम मराठा म्हणून तुम्ही त्यानुसारही महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण द्या, हाही लिहून घ्या. दुसरा मुद्दा, ज्याला घ्यायचं ते घेईन, नाही तर नाही घेणार. इथं का जोर जबरदस्ती नाही, कोणाला काय राहायचं त्याने राहावं. ज्यांना गोरगरीब मराठ्यांना घ्यायचं ते कुणबी प्रमाणपत्र घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते नाही घेणार. इथं जोर जबरदस्ती नाही. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेटही सांगताय मराठा कुणबी बद्दलचं. त्याच्यानंतर हैदराबादचं गॅजेटही सांगताय मराठा आणि कुणबी बद्दलचं. सातारा संस्थानचं खानेसुपारीचं जो अहवाल आहे तोही सांगतोय की मराठा आणि कुणबी एक असलेल्यांचं. इतके पुरावे असतानाही तुम्हाला 4 पुरावे दिलेत, यानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज आणि कुणबी एकच हे सिद्ध होतंय. म्हणजे तुम्हाला एका शासन निर्णयावर सुद्धा मराठ्यांना आरक्षण कुणबी म्हणून देता येतंय, आपण ते द्यावं. किंवा जे आपले 4 शब्द ठरलेले आहेत, एक की सोयरे, सगळे सोयरे रक्ताचे असणारे यांना ज्या नोंदी मिळाल्या त्या आधारावर द्यावं, ही एक मागणी. यानुसार हे शब्द त्याच्यामध्ये घ्या आणि शासन निर्णय करा, आम्हाला मान्य आहे. आणि 4था मुद्दा सांगतो आणि थांबतो की या ज्या नोंदी मिळाल्यात ह्या 54 लाख ह्या नव्या आहेत का जुन्या आहेत? धन्यवाद. जरांगे पाटील साहेब, मी आता बैठकीला होतो, याच्यातल्या 2-3 निर्णय इथे फार चांगले झाले मला असं वाटतं. एकतर त्र्यंबकेश्वर धार्मिक संस्थेत जेवढे पुरावे आहेत, राक्षस भवन असेल, त्र्यंबकेश्वर असेल, हैदराबादल्या काही नोंदी असेल, आता तर खास करून औरंगाबादच्या आयुक्तांनी सांगितलं का ज्या वेळेस लसीच्या वेळेस 1965 मध्ये लसीकरण झालं होतं आणि त्या लसीकरण करताना काही कुणबी, म्हणजे 2-3 निर्णय या बैठकीमध्ये. तुम्ही जे नेहमी म्हणत होते का बा त्र्यंबकेश्वर मधले पुरावे आपण घेतले पाहिजे, राक्षस भवन मधले आपण पुरावे घेतले पाहिजे, पुरुषां मधले घेतले पाहिजे, पोलीस पाटला काही पुरावे असेल ते घेतले पाहिजे, किंवा जे नोंदी आपण म्हटल्या आहे लसीकरणच्या वेळेस ते आता एक जास्तीचं आपल्याला भेटलाय खरं तर. आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना लगेच आदेश दिलं का आपण हे सगळे पुरावे जमा करा आणि याचा आधार घेऊन. आता हे जर पुरावे सापडले तर आपल्याला एक भरपूर मोठ्या प्रकारचे कागद आपल्याला जातीच्या संदर्भात भेटणार. आणि हैदराबाद मध्ये मला वाटतं आता शिंदे साहेबांना सांगितलं
का 2, 3, 4, 5 खोल्या भरण एवढे मोठे पुरावे तिथे उपलब्ध आहे. कुठं? ते उर्दूत आहे. आता त्या उर्दूतलं मराठीकरण करून त्याचं लगेच कसं काय जास्त भेटत, मोठा निर्णय आहे हा, की लहान निर्णय नाही आहे. दुसरं आपण पाहतोय का त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं हे कधी आजच्या बैठकीत ठरलं होतं का या सगळ्या याच्यामध्ये जेवढे पुरावे अधिक आपल्याला पोलीस पाटील ह्या सगळ्याकडून कसे काय करून घेता हे सगळे तपासले जाईल. हे 1-2 निर्णय तुम्ही म्हटल्याप्रमाणे झाले. आता तुम्ही जे म्हणताय सगळे सोयरे, तर सगळे सोयरे बद्दल आहे त्याच्यामध्ये कशी व्याख्या करता येईल, काय कशा पद्धतीने हे सगळे गायकवाड सगळ्यांनी ते टिकलं पाहिजे. उद्या काय होईल का हे जर टिकलं नाही, एखादं परिपत्रक काढलंय आपण घाईघाईनं आणि टिकलं नाही तर पुन्हा अंगावर येईल, तर त्या अनुषंगानं कशा पद्धतीने समोर जाता येईल तर ते आता ठरवता येईल, कायदे तज्ञ ठरवता येईल. म्हणजे आपण सगळं सकारात्मक आहे. शिंदे साहेब आणि तुमच्यामुळं तुम्ही आंदोलन केलं नसतं तर आज नोंदणी काय तिथे आतापर्यंत साधा तलाठी पण फिरत नव्हता. तुमच्या आंदोलनामुळं आणि शिंदे साहेबांच्या भूमिकेमुळं आज अख्खी समिती आणि पुरा महाराष्ट्र कामी लागलाय. हे सगळ्यात मोठी उपलब्धी आहे, हे तर मान्य करावं लागेल. आज क्रिएटिव्ह पिटिशन जे काही आज 24 तारखेला आपण जातोय हे आपलंच खरं तर श्रेय आहे. तुम्ही ते आंदोलन नाही केलं असतं तर इतक्या कारण निवड सरकारनं म्हणून चालत नाही, तर शिंदे साहेब यांनी सगळ्या भूमिका घेतल्या. आता धीरे धीरे माझं म्हणणं तुम्ही एकदम निगेटिव्ह जाऊ नका. आम्ही सरकार मी म्हणून आहे आणि आंदोलक म्हणून आहे. मी पहिलेच म्हटलं का मी बैठकीत बसतोय, एक आंदोलक म्हणून बसतोय आणि राज्य मागासवर्गाची पुनर्रचना केली, ज्या आपल्याला अडचणीचा विषय होता त्यावर मोठी भूमिका शिंदे साहेबांना घेतली. अजून आपला विषय संपला नाही. इथं आपण काहीच करत नाही असा विषय नाही. मला असं वाटतं का मी बैठकीत होतोय आणि ह्या बैठकीमध्ये मी पहिल्यांदा बैठकीमध्ये उपस्थित होतोय आणि शिंदे साहेबांची भूमिका आणि आपल्या आंदोलनामुळं 75-80% यश आपल्याला आलेलं आहे. चार्जर